नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 8, शोण 7. त्या एकाच घटनेनं कवच कुंडल विलग करताना शरीराला झाल्या नव्हत्या एवढ्या सखोल यातना माझ्या मनाला झाल्या. आश्रमात ते दुःख कुणाजवळ बोलताही येणं शक्य नव्हतं. काही दुःखच अशी असतात की ती ज्याची त्यालाच मूकपणे सहन करावी लागतात. स्मृतीच्या अशा दुःखाचे काळे वस्त्र उसवून धागे काढून टाकण्यात कोणीही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. तरीही त्यांचा काळेपणा कमी करण्याचा यत्न मन करीत असतं. याला जीवन म्हणायचं. आनंदाची वृद्धी नसली तरी दुःखाची तीव्रता कमी करणं याचंच नाव जीवन. त्या मनस्थितीत अकृत व्रणाचं सहाय्य अमोल लाभलं. अल्पावधीतच त्याचे माझे स्नेहसंबंध दृढ झाले होते. माणूस जिथं राहतो तिथल्या सर्व वस्तूंबद्दल त्याला एक अबोध आकर्षण वाटत असतं, जवळीक वाटत असते. महेंद्र पर्वताबद्दल मला तशीच जवळीक वाटू लागली. समिधा गोळा करण्यासाठी त्याच्या दरा शिखरातून फिरताना कधी कुर्णातील तृणपात्यांवर दाटलेले झळकणारे दवबिंदू पाहिले की जीवन दवबिंदूंसारखंच असतं असं म्हणणाऱ्या अश्वत्थाम्याची आठवण होई. त्यानं अनेक प्रसंगी ऐकवलेले दिव्य विचार मनातून उफाळून येत. कर्ण, तू कोण आहेस ते आत्मपरीक्षणानं जाण. आपल्या अंतरंगाचं ऐक्य साध. खंबीर हो. त्याचे विचार माझ्या दृष्टीनं अविस्मरणीय नव्हते काय? तशीच कधीतरी पर्वतावरील एखादी सतेज रानकेळ वृषालीची आठवण करून देई. घायपाताचा उभा दंड पाहताना निरामय प्रेमाचा शोण डोळ्यासमोर उभा राही. डेरेदार वटवृक्ष पाहिला की मन पितामहांच्या जीवनाची त्याच्याशी तुलना करण्यात गढून जाई. महानदीचं शांत पात्र मात्या पित्यांची स्मृती जागृत करी. त्या पात्रातील पाण्याचा भोवरा पाहताना मात्र युवराज दुर्योधनच त्यात मला दिसे. एखादं काटेफळं पाहिलं की गुरु द्रोणांची आणि पाणथळलेल्या जागेतील हिरवं शेवाळ पाहिलं की हटकून शकुनी मामांची मूर्ती डोळ्यापुढं उभी राही. स्मृती या स्वतःच्या छायेसारख्याच असतात. त्या अविरतपणे मनाचा हा असाच पाठपुरावा करत असतात. भगवान परशुरामांना पाहिलं की श्रीकृष्णाची स्मृती होई. डोळ्यांसमोर शिशुपालवधाचा प्रसंग स्पष्ट उभा राही. त्या दिवसांनंतर एकदाही कृष्ण मला भेटला नव्हता. असं हे आश्रम जीवन काळाच्या हातात हात घालून होतं. रात्री निद्राधीन होताना बालपणापासून घडलेल्या प्रसंगाचं दर्शन घेऊन थकलेलं मन भवितव्याचा वेध घेण्याची धडपड करी. पण तसा तो कुणाला तरी कधी अचूकपणे घेता आला आहे काय? अज्ञात भवितव्यात काय लपलेलं आहे हे माणसाला कळलं असतं तर जीवनाचा अहोरात्र चाललेला संघर्ष, कोलाहल, धडपड सर्व केव्हाच थांबलं असतं. पण असं काही होत नसतं. प्रत्येक जण आशेवर जगत असतो. मीही तशीच आशा उराशी धरून ब्रह्मास्त्राची आराधना करीत होतो. हस्तिनापूर सोडून 2 वर्षाचा काळ लोटला होता. ब्रह्मास्त्राचे दिव्य मंत्र संपत आले होते. या अस्त्रामुळं सूर्यकिरणांवरही विजय मिळवता येणार होता. दिव्य आणि दीप्तिमान प्रकाश ज्योत सोडून कोणतीही कठीण वस्तू त्यात वितळून टाकता येणार होती. सर्व अस्त्रांमधील श्रेष्ठतम असं अस्त्र होतं ते. आणि अशी सामर्थ्यशाली विद्या भगवान परशुरामांनी एका पौर्णिमेला अभिचाराच्या मंत्रासह संपूर्णपणे माझ्या स्वाधीन केली. आचमनानं पाणी माझ्या हातावर सोडताना ते गंभीरपणे म्हणाले, भार्गव, ही ब्रह्मास्त्र विद्या आहे. दुर्बल आणि निशस्त्र यांच्यावरती कधीच सोडू नकोस. तसा प्रयत्न करशील तर ती तुझ्यावरच उलटेल. सामर्थ्याचा अर्थच दुर्बलांच्या हक्काचं रक्षण हा आहे. आज्ञा भगवन. मी मात्या पित्यांव्यतिरिक्त प्रथमच एका दिव्य महापुरुषाच्या चरणांवर श्रद्धेनं माझं मस्तक टेकविलं. जीवन धन्य झालं असंच वाटलं मला. माझ्या डोळ्यातील धन्यतेचे अश्रू त्याच्या पुण्यवान चरणांवर ओघळले. आणि तुझ्या सुदैवानं आजच माझं वरुण व्रत संपत आहे. त्याची सांगता म्हणून मी आज पूर्वसागरात दिवसभर उभा राहणार आहे. रात्रभर गायत्री मंत्राचं पुनश्चरण करून डोळे ताठारले आहेत. गेले 4 दिवस उपोषणात गेले.
तेव्हा तूच आज माझ्या बरोबर कलिंग राज्यात चल. थोडा थकवा आहे शरीरात. त्यांनी व्याघ्र चर्मावरून उठताना मला आज्ञा केली. माझ्यासमोर यक्षप्रश्न उभा राहिला. मनाचा निर्धार करून मी होकारार्थी मान डोलवली. टाळाटाळ केली नाही. महेंद्र सोडून जाताना त्यांची ही शेवटची आज्ञा निमित्त सांगून टाळू नये असंच मला वाटलं. शिष्यगणांच्या जय जयकाराच्या घोषणातच आम्ही दोघं आश्रम सोडू लागलो. अकृत व्रणाचा निरोप घेताना माझा हात थरथरू लागला. पहिल्या प्रहराची सुरुवात होत असतानाच आम्ही आश्रमाचं कुंपण ओलांडलं. कवच नसल्यामुळं अलीकडं उन्हाची तिरीप जाणवत होती. तरीही गुरुदेवांसमवेत महेंद्राची चढण उतरताना मन कसं समाधानानं भरून आलं होतं. ब्रह्मास्त्राच्या प्राप्तीमुळं सामर्थ्याची जाणीव सुखावत असावी. भार्गव, तुला कधीच प्रश्न विचारला नाही, पण आज एक प्रश्न विचारण्याची इच्छा होते आहे. विचारा गुरुदेव. यथामती उत्तर देईन. मीही त्यांना विनयानं म्हणालो. तुझ्या कानांची पाळी कशामुळे तुटली आहे? त्यांच्या परशूचा आघात मस्तकावर झाल्याचा मला भास झाला. एका वृद्ध ब्राह्मणाला माझ्या कानातील कुंडलं हवी होती. कान कापल्याशिवाय ती देता येणं शक्य नव्हतं, म्हणून ती मी कापून दिली. मी सत्य सांगून टाकलं. छान, भृगुकुलाला शोभेल असंच तुझं वर्तन झालं. तुझ्या हाती माझी ब्रह्मास्त्र विद्या सुरक्षित आहे असं मी मानतो. त्यांच्या परशूचं पातं तळपत होतं. माझा कंठ शुष्क झाला होता. आता त्यांनी त्या ब्राह्मणाचं नाव विचारलं तर? पण ते काहीच बोलले नाहीत. चालत चालत आम्ही शेवटी एका विशाल वटवृक्षाखाली आलो. उतरण उतरताना होणाऱ्या त्रासामुळं घामाघूम झालो होतो. वटवृक्षाखाली गर्द छाया विश्रांतीसाठी मोहवत होती. भार्गव, फार थकवा आला. थोडा विश्राम घेऊया वटवृक्षाखाली आणि मगच पुढे जाऊ. गुरुदेवांनी आज्ञा केली. 4 दिवसाच्या उपोषणानं ते शांत झाले होते. आवाज क्षीण होता. वृक्षाच्या छायेत अंगावरचं व्याघ्र चर्म पसरून त्यावर ते पहुडले. उपोषण, जागरण आणि पर्वत उतरताना होणारे श्रम यांनी ते पार थकले होते. त्यांच्या वरुण व्रताचा आजचा शेवटचा दिवस होता. भार्गव, मस्तकाखाली आधारासाठी एखादा पाषाण आण. ते डोळे मिटून घेताना मला म्हणाले. मी अवतीभोवती पाषाण शोधला. तो मिळाला नाही. ज्यानं मला ब्रह्मास्त्र विद्या दिली त्या महान तपस्व्याची एवढी क्षुल्लक मागणीही पूर्ण करता येत नाही, हे पाहून माझं मन कष्टी झालं. झटकन पुढं होत खाली बसून त्यांचं जटाधारी विशाल मस्तक श्रद्धेनं उचलून घेत मी माझ्या मांडीवर ठेवलं. मांडीवरच्या भगव्या वस्त्राच्या स्पर्शानं त्यांनी डोळे उघडून माझ्याकडं अभिमानानं पाहत सांगितलं. भार्गव, हीच तुझी गुरुदक्षिणा मानतो मी. पण निद्रा पूर्ण झाल्याशिवाय मला उठवू नकोस. निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू देऊ नयेत. तो महान योद्धा, दिव्य तपस्वी, जमदग्नी पुत्र, वीरातील वीर माझ्या सुतपुत्र कर्णाच्या मांडीवर शांतपणे निद्रा घेऊ लागला. माझ्या भाविक मनाच्या भावनांचा हल्लकल्लोळ दाटला. अनेकांनी माझ्यावर फुलं उधळली होती. माझा जयघोष केला होता. पण एवढा परमोच्च भाग्याचा दिवस अखंड जीवनात मी कधीच अनुभवला नव्हता. महान महान क्षत्रियांना सुद्धा थरकविणारं क्षात्रतेज माझ्या मांडीवर विसावलं होतं. त्यांची दाढी तळपत होती. श्वास मंद गतीनं चालला होता. माझी विचारचक्र मात्र वायू गतीनं धावत होती. जीवनाच्या कृतार्थतेचा तो दिवस होता. धन्यतेचा होता. एक घटका संपली आणि वटवृक्षाच्या फांद्या चुकवून काही प्रखर किरण त्यांच्या दाढीधारी सतेज मुद्रेवर पडली. त्यांची निद्रा चाळवली जाण्याची लक्षणं दिसताच मी दोन्ही हाताचं छत्र त्या प्रखर किरणांना थोपवण्यासाठी मध्ये धरलं. गुरुदेवांचा श्वास पूर्ववत मंदपणे लयबद्धपणे चालला होता. किरणांचे चटके हातावर झेलत मी निश्वास सोडला. वाटत होतं की गरगर धावणारी नीती इथंच कुठंतरी अशीच थांबावी. अन्यायी आणि अत्याचारी नराधमांना आपल्या परशूनं कंठस्नान घालणारा तो वीर योद्धा माझ्या मांडीवर तसाच शांत निद्रा घेत पहुडावा अनंत काळ. त्यांनी शेजारी ठेवलेल्या परशूच्या धारदार पात्यावर श्रद्धेनं मी दृष्टी टाकली. त्यावर एक तीक्ष्ण दातांचा काळा कीटक आपल्या पायांची वळवळ करीत फिरत होता. त्यांच्या शरीर रचनेवरून तो लाकडं पोखरणारा तीक्ष्ण दातांचा अलर्क कीटक होता हे मी ओळखलं. करमणूक म्हणून मी त्या क्षुद्र कीटकाच्या हालचाली बसल्या बसल्याच एक टक निहाळू लागलो.
परशूच्या पात्यावर त्यानं एक दोन मंडलं सहज घेतली. ती पाहताना मला वाटलं, प्रत्येक माणसाचं जीवन हे त्या कीटकासारखंच असतं. जगाच्या परशूवर ते अशीच मंडलं घेत असतं. एकाएकी तो अलर्क परशूच्या धारेवर खाली घसरला. मी भगवान परशुरामांच्या मस्तकाखाली दिलेल्या माझ्या मांडीच्या रोखानच हळूहळू सरकू लागला. हातांनी त्याला तसाच दूर उडवून लावावा असा एक विचार आला, पण त्यामुळं माझं शरीर हललं असतं आणि वरची प्रखर किरणं निसटून गुरुदेवांच्या मुखावर पडली असती. त्यांचा निद्राभंग झाला असता. निद्रा आणि वचन कधीच अपूर्ण राहू देऊ नये. तुझी मी हीच गुरुदक्षिणा मानतो, हे त्यांचे उद्गार कानात घुमत होते. तसाच निश्चल बसून राहिलो, येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याच्या खंबीर निर्धारानं. हळूहळू अलर्क सरळ माझ्या अगदी मांडीखाली आला. भगवी वस्त्र कुरतडून त्यानं आपले तीक्ष्ण दात माझ्या मांडीच्या कातड्यात कचकन घुसवले. असह्य वेदनेची एक तीव्र सलग मांडीतून सरकन तरळून मस्तकापर्यंत गेली. यावेळी अंगावर अभेद्य कवच असतं तर किती बरं झालं असतं, असंही क्षणभर प्रकर्षानं वाटलं. पण तो विचार मी झटकून टाकला. त्यापुढचं सर्व जीवन मला केवळ कर्ण म्हणून धैर्यानं जगायचं होतं, स्वतःच्या पराक्रमावर. असं असतं तर आणि तसं नसतं तर असं रडगाणं गायचं नव्हतं. अलर्क मांडीची एक लगीनं नसन नस कुरतडू लागला. रक्तप्रवाहानं भगव्या वस्त्रांचा वर्ण रक्ताळ झाला. वेदनेचे असंख्य बाण मांडीकडून निघून क्षणाक्षणाला मस्तकात घुसू लागले. कवच दान करताना झाल्या नव्हत्या एवढ्या त्या यातना भयान होत्या. डोळे मिटून ओठ दातांखाली रगडत त्या सहन केल्याशिवाय गुरुदक्षिणा पूर्ण होणार नव्हती. भ्रमरानं वृक्षाची फांदी पोखरावी तसा तो अलर्क कणाकणांनी माझी मांडी पोखरत होता. जे रक्त वारणावताच्या घनदाट अरण्यातील क्रूर वाघाला पिता आलं नव्हतं, ते तो क्षुद्र कीटक मनसोक्त पित होता. सुतवरही हालता येत नव्हतं. मनाचा निर्धार आणि शरीराच्या वेदना यांची एवढी घनघोर स्पर्धा माझ्या जीवनात प्रथमच सुरुवात झाली होती. हा सत्व परीक्षेचा क्षण होता, निर्धाराचा क्षण होता, सहनशीलतेची परीक्षा बघणारा क्षण होता, मनाच्या समतोलाचा क्षण होता. मांडीची नसन नस फोडून रक्ताच्या जीवन रस पीत अलर्क कणाकणांनी पुढं पुढंच सरकत होता. तीव्र यातनांनी रक्ताचं पाणी होऊन घामाच्या रूपात माझ्या कपाळावर दाटलं. ते निपटण्यासाठी सुद्धा हात हलवता येत नव्हते. घाम आणि रक्त या दोहोंशिवाय गुरुदक्षिणा म्हणून भगवान परशुरामांना मी अधिक मौल्यवान असं काय देऊ शकलो असतो, ते विचारण्यासाठी म्हणून रक्ताचा एक लोट सरळ वाहत वाहत परशूच्या पात्याच्या धारेपर्यंत गेला. क्षणात त्यानं परशूचं पातं माखून टाकलं. धार अदृश्य झाली. अलर्कानं माझी मांडी पूर्णपणे पोखरून माझ्या भवितव्यालाच एक छिद्र पाडलं. छिद्रातून मांडीवर येऊन तो भगवानांच्या दाढीच्या केसात वळवळू लागला. आता त्यांचा निद्राभंग होणार म्हणून माझे ओठ थरथरू लागले. तो अलर्क त्याच्याही शरीरावर चाल करणार होता की काय? एक क्षुद्र कीटक दोन जीवांचा जिव्हाळा पोकरणार होता की काय? त्यानं गुरुदेवांच्या शरीराला स्पर्शू नये म्हणून आकाशाकडे पाहत मी सर्व शक्तिमान सूर्यदेवांना प्रार्थू लागलो. एकाएकी माझ्या मांडीतून वाहणाऱ्या उष्ण रक्ताच्या स्पर्शानं गुरुदेव खडबडून जागे झाले. आपल्या दाढीत वळवळणारा तो अलर्क त्यांनी झटकून टाकला. माझ्या मनात भावनांचं एवढं प्रचंड आंदोलन चाललं होतं की ते साकार करणारे शब्दच मला सुचेनात. आता भगवान म्हणणार होते की भार्गव, जगात अनेक शिष्य झाले, होतीलही, पण तुझी गुरुदक्षिणा धन्य आहे. पण पण तसं काहीच घडलं नाही. गुरुदेवांच्या लक्षात सारा प्रकार क्षणार्धातच आला असावा. रक्तात माखलेला आपला परशू उचलताना त्यांनी भुवयांचे केस जटेत मिसळतील इतकं कपाळाचं कातळं ताणून विचारलं, इतकी सहनशीलता, एवढं आत्मसंयमन? भार्गव, बोल, तू कुठल्या कुलातील आहेस? भृगू, मी रक्ताच्या थारोळ्यातून मांडी उचलताना उत्तर दिलं. रक्ताळलेल्या मांडीपेक्षा ते उत्तर देताना माझं मन रक्ताळलं होतं. असत्य, तू ब्राह्मण कुमार नाहीस. एवढी हिमगिरीची सहनशीलता ब्राह्मण कुमारात असूच शकत नाही. कुठल्या क्षत्रिय कुलातील आहेस तू? सांग, खरं बोल. मी मी क्षत्रिय कुलातील नाही. मी कर्ण आहे, सुतपुत्र. मांडी पोखरली जात असतानाही केला नव्हता
एवढा निर्धार करून मी बोललो, काय व्हायचं असेल ते होईल. परशुची धार मस्तकावर कोसळेल. प्राणांचं पाखरू शरीराचा पंजर सोडून निघून जाईल. क्रुद्ध परशुराम परशुचा प्रहार मस्तकात घालतील. भाग्याचा मृत्यू परशुच्या धारेनं स्वर्गाची वाट दाखवील. कर्ण, हस्तिनापूरचा कवच कुंडलधारी तो तूच कर्ण काय? इंद्राला कवच कुंडलांचं दान करणारा तो तूच कर्ण? होय, आता कवच नाही आणि कुंडलही नाही. इंद्राला मी ती देऊन टाकलीत, अलर्कानं मांडी फोडावी म्हणून. दानात सम्राट ठरलेल्या कर्णा, या परशुरामाच्या आश्रमात येण्याचं धैर्य कसं काय केलंस तू? असत्य का बोललास तू? बोल, नाहीतर जळून भस्म करीन तुझं इथं आणि फेकून देईन पूर्वसागराच्या फेसाळत्या लाटात. त्यांचे नेत्र आरक्त झाले होते. क्रोधाग्नीचा वर्षाव करीत होते. भगवान मृत्यूच्या भयानं कर्ण कधीच विवल होत नाही. ब्रह्मास्त्रासाठी मी गुरु द्रोणांच्या द्वारात गेलो. त्यांनी मला मी क्षत्रिय नाही म्हणून नाकारलं. तुमच्या द्वारी उभा राहिलो. तुम्ही ब्राह्मण कुमाराशिवाय कुणालाही ब्रह्मास्त्र देण्यास तयार नाही. मग मग आम्ही सुतांनी कुठं जावं? सत्य आणि असत्य काय? ते काय उच्च कुलातील लोकांच्या गोठ्यात बांधून ठेवलेलं जनावर आहे? सांगा, मी असत्य कसा? कर्ण, तू आणि तूच समोर आहेस म्हणूनच मी माझा साख क्रोध सावरतो आहे. लक्षात ठेव, असत्य ते असत्यच. ज्या ब्रह्मास्त्रासाठी तुला मलाही सत्य सांगण्याची दुर्बुद्धी झाली, ते ब्रह्मास्त्र तुला ऐन युद्ध प्रसंगी स्मरणार नाही. जा, चालता हो. महेंद्राच्या सीमा सोडून परशुरामांच्या क्रोधाग्नीच्या कक्षेबाहेर जा. चालता हो. त्यांनी पायथ्याकडं बोट उचलून मला आज्ञा केली. आपल्या हातातील परशुवरचे रक्ताचे कण पुसण्याचा ते प्रयत्न करीत होते, पण ते जात नव्हते, जाणार नव्हते. रक्त आलेली मांडी आणि कोंदटलेलं मन घेऊन जखमी व्याघ्रासारखा मी महेंद्राची उतरण करू लागलो. कोणत्या कल्पनेनं हस्तिनापूर सोडून मी इथं आलो होतो आणि काय हस्तगत करून परतत होतो? जीवन हे एक अराजक आहे. कीटकाच्या रूपानं आज त्यानं कर्णाच्या दिग्विजयाला, दानशूरत्वाला पोखरलं नव्हतं काय? मांडीतून ठिबकणाऱ्या रक्ताची मला शुद्ध नव्हती. अंगावरच्या मळकट माखलेल्या भगव्या वस्त्रांची शुद्ध नव्हती. महेंद्राची निळी शिखरं दुरूनच साजरी होती. ती मागं पडतायत म्हणून खेद होत नव्हता. विचाराचे अश्व मनाच्या पटांगणावर उधळले होते. महेंद्राची उतरण केव्हा उतरलो ते समजलंही नाही. ज्या कृषीजनांकडे वायुजिताला सोपवला होतो, त्याच्या पर्णकुटीसमोर उभा राहून वायुजिताला हाती घेताना त्यानं माझी कानांची पाळी निरखून पाहिली. म्हणून मांडीतील छिद्र त्याला दाखवून म्हणालो, ही एक खूण आणखी लक्षात ठेव हवी तर. पण माझा घोडा ते सत्वर. संन्यासा, थांब. तुझ्या जखमेवर औषधी वनस्पतीचा रस सोडूया. तो भाबडा कृषीजन हात उंचावून विनवीत होता. त्याचे शब्द माझ्या कानात घुसतच नव्हते. हस्तिनापुराकडं उधळलेल्या वायुजिताच्या खुरांखाली उडणारी धूळ मांडीवरच्या जखमेवर साचत होती. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकासाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.